नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC सर्कल या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. RTO मेन्स 2020 ही जी काय आपण लेक्चर सिरीज स्टार्ट केली आहे, त्यातील इंडस्ट्रियल इलेक्ट्रॉनिक्स हा सब्जेक्ट आपण आता या आठवड्यामध्ये सुरू केलेला आहे. आणि त्यातलं पहिलं लेक्चर जे आपण रिसेंटली फिनिश केलं ते म्हणजेच आपलं सेमीकंडक्टर डिव्हाइस. आणि आजचा दुसरा जो आपला पार्ट आहे, जो काही टॉपिक्स आहे, त्यामध्ये आपण कव्हर करणार आहोत मग डायोडचा स्टडी करताना आपल्याला एक गोष्ट लक्षात येईल की जो काही आपण पहिला चॅप्टर स्टडी केला होता तो किती इम्पॉर्टंट होता. तर एकदम छोटी रिव्हिजन म्हणून त्याच्यामध्ये जे काही इम्पॉर्टंट गोष्टी आपल्याला इथे यूज करायचे आहेत त्यांची एक छोटीशी रिव्हिजन आपण याच्यामध्ये पण लेक्चर सुरू करण्याआधी घेऊया. ठीक आहे, चला तर मग आता वेळ वाया न घालवता आपण लेक्चरला सुरुवात करूया. ठीक आहे, आता बघा इंडेक्समध्ये पाहिलं तर आपण आजचा जो आपला काही पार्ट आहे पहिलं कव्हर करणार आहोत आपण PN जंक्शन डायोड, सेकंडमध्ये आपण LED पाहणार आहोत आणि थर्ड आपण जे पाहणार आहोत ते डायोड. LED म्हणजेच काय, लाईट इमिटिंग डायोड. आता सगळ्यात महत्त्वाचं जे डायोड म्हणजेच काय, तर हे PN जंक्शन जे आपण पाहणार आहोत ते आपला जास्तीत जास्त पोर्शन आपला कव्हर करणार आहेत ह्या टॉपिकमध्ये. LEDचं आपण बऱ्यापैकी वर्किंग आणि सिम्बॉल वगैरे चेक करू, ॲप्लिकेशन वगैरे पाहू. तसेच झिनर डायोडमध्ये पण आपण बऱ्यापैकी आपण कव्हर करणार आहोत. आणि हे जे 3 डायोड आहेत, या 3 डायोडच्या बाहेर तुमचे क्वेश्चन्स काही जाणार नाहीत. त्याच्यामुळे लक्ष देऊन तुम्ही आणि व्यवस्थितरित्या व्हिडिओ पहा. आता लेक्चरला सुरुवात करण्याआधी डायोड म्हणजेच काय असतं की ज्याला 2 इलेक्ट्रोड असतात त्याला काय म्हणतो, डायोड. डायोड म्हणजे 2 आणि इलेक्ट्रोड म्हणजेच काय, डायोड. ठीक आहे, जे 2 इलेक्ट्रोड यूज केले का त्याला आपण डायोड म्हणतो. पण ते आधी एक गोष्ट लक्षात घ्या, मागच्या लेक्चरमध्ये मी जेव्हा सांगितलं तुम्हाला की 2 टाईपचे सेमीकंडक्टर राहतात, एक असतो P टाईप सेमीकंडक्टर आणि एक असतो N टाईप सेमीकंडक्टर. ठीक आहे, एक असतो P टाईप आणि एक असतो N टाईप सेमीकंडक्टर. आता P टाईप सेमीकंडक्टर जेव्हा आपण पाहतो तेव्हा एक गोष्ट लक्षात येते कसं, P टाईप सेमीकंडक्टर हा जो P आणि हा समजा N टाईप, तर याच्यामध्ये हा पॉझिटिव्ह सेमीकंडक्टर याला म्हणतो. याला काय म्हणतो आपण, पॉझिटिव्ह सेमीकंडक्टर. ऑब्वियसली मग N टाईपला काय म्हणणार आपण, निगेटिव्ह. बघा NN आला ना, निगेटिव्ह म्हणा. हा जो असतो P टाईप सेमीकंडक्टर तो होल्स कॅरियर असतो. तो काय असतो, होल कॅरियर. तो काय असतो, होल कॅरियर म्हणतो. आणि याला काय म्हणतो आपण, एकदम डॉटेड असे काय असतात, इलेक्ट्रॉन कॅरियर असतो. तो काय असतो, इलेक्ट्रॉन कॅरियर. म्हणजेच काय, P टाईप सेमीकंडक्टरमध्ये होल्स जास्त असतात, याच्यामध्ये इलेक्ट्रॉन जास्त असतात. आता हे होल्स आणि इलेक्ट्रॉन्स का महत्त्वाचे असतात, कारण होल्स आणि इलेक्ट्रॉन मुळेच तर आपली काय होते, इलेक्ट्रिसिटी ही ट्रान्सफर होत असते. ठीक आहे, एवढी गोष्ट आहे, P टाईप म्हणजे पॉझिटिव्ह, N टाईप म्हणजे निगेटिव्ह. याच्यामध्ये होल्स कॅरियर जास्त असतात, याच्यामध्ये इलेक्ट्रॉन कॅरियर जास्त असतात. ठीक आहे, याला होल कॅरियर म्हणतो, याला इलेक्ट्रॉन कॅरियर म्हणतो. का, तर याच्यामध्ये होल्स जास्त, याच्यामध्ये इलेक्ट्रॉन जास्त. अजून एक गोष्ट असते ती म्हणजे बघा की इलेक्ट्रिसिटी ट्रान्सफर कशी होते. समजा एखादा मटेरियल जास्त असेल ना, एखादा मटेरियल आहे, आपण त्याला सप्लाय, समजा वायर म्हणा कॉपरची, आपण त्याला जेव्हा सप्लाय देतो ना, हा पॉझिटिव्ह आहे, हा निगेटिव्ह आहे. तर इलेक्ट्रॉनचा फ्लो हा हमेशा इलेक्ट्रॉन निगेटिव्ह चार्ज कॅरियर असतो. इलेक्ट्रॉन हमेशा काय असतात, निगेटिव्ह चार्ज कॅरियर. आणि होल्स काय असतात, होल्स असतात पॉझिटिव्ह चार्ज कॅरियर. मग इलेक्ट्रॉन निगेटिव्ह आहेत म्हणून ते काय करणार, ह्या पॉझिटिव्ह जो आहे त्याचा बॅटरीचा कनेक्शन, पॉझिटिव्ह टर्मिनल, त्याच्याकडे फ्लो व्हायचा प्रयत्न करतात. मग इलेक्ट्रॉन जेव्हा असे फ्लो होतात तेव्हा करंट आपला काय होतो, इलेक्ट्रॉनच्या अपोजिट डिरेक्शनला फ्लो व्हायला स्टार्ट होतो. ज्या डिरेक्शनला ज्या डिरेक्शनला ज्या डिरेक्शनला इलेक्ट्रॉन फ्लो होतात त्याच्या अपोजिट डिरेक्शनला काय होतं, इलेक्ट्रिसिटी फ्लो होते. एवढी एक गोष्ट लक्षात ठेवा. ठीक आहे, चला गोष्टी परत एकदा रिवाईज करतो. P टाईप सेमीकंडक्टर पॉझिटिव्ह, होल्स कॅरियर, आणि N टाईप सेमीकंडक्टर निगेटिव्ह आणि इलेक्ट्रॉन्स कॅरियर. ठीक आहे, आता एक गोष्ट पाहूया आपण की PN जंक्शन डायोड. मग PN जंक्शन डायोडमध्ये काय असतं ते चेक करू. बघा आता, when the P type semiconductor is suitably joined to the N type semiconductor under the suitable condition, मी हे वाचतोय हा. When P type semiconductor is suitably joined to the N type semiconductor under a suitable condition by using a special technique to form a PN junction diode, the device so constructed is called the PN junction diode. बरोबर, P टाईप सेमीकंडक्टरला आणि N टाईप सेमीकंडक्टरला जॉईन करायचं, त्याच्याने काय फॉर्म होतं, PN जंक्शन डायोड. एवढंच म्हणायचं त्यांना, बाकी काय नाही. PN जंक्शन इटसेल्फ फॉर्म मोस्ट बेसिक सेमीकंडक्टर. याला बेसिक सेमीकंडक्टर का म्हणतात, कारण याला सेमीकंडक्टर डायोड सुद्धा म्हणतात. का,
कारण हा काय असतो, जे काही बेसिक आपले सेमीकंडक्टर आहेत त्यांचा मिळून बनलेला असतो. आणि याला रेक्टिफायर डायोड पण म्हणतात, कारण ॲम्प्लिफिकेशनमध्ये किंवा रेक्टिफिकेशनची जी प्रोसेस असते, रेक्टिफिकेशन म्हणजे काय, जेव्हा तुम्ही DC व्होल्टला ACमध्ये कन्व्हर्ट करता किंवा ACला DCमध्ये कन्व्हर्ट करता, त्याला रेक्टिफिकेशनची प्रोसेस म्हणतात. त्या प्रोसेसमध्ये आपण काय वापरतो, PN जंक्शन डायोड चांगल्या प्रमाणात वापरतो. आता मिनिंग काय असतं, डायोड म्हणजेच काय, ज्याला 2 इलेक्ट्रोड तो डायोड. मग त्याचं नॉर्मल कन्स्ट्रक्शन बघूया डायोडचं. जर डायोडचं नॉर्मल कन्स्ट्रक्शन बघितलं तर पी टाईप सेमीकंडक्टर इथे यूज केला आहे आणि एन टाईप सेमीकंडक्टर त्याला कंबाईन जोडून टाकलं आहे. एखादी मेथड असेल, टेक्निक असेल, काही टेक्निक वेल्डिंग म्हणा किंवा एखादी दुसरी इंडस्ट्रियल एखादी प्रोसेस असेल, त्यांच्याने काय करतो, आपण दोघांना कंबाईन करतो. मग फॉर्म झाला पी टाईप सेमीकंडक्टर आणि एन टाईपला कंबाईन केला, तो काय होता माझा PN जंक्शन डायोड. आता एक ॲनोड जो आहे, एक टर्मिनल मी पीच्या साईडला काढला, एक टर्मिनल मी एनच्या साईडला काढला. जो पी टर्मिनलच्या साईडला आहे त्याला मी काय म्हणतो, ॲनोड, जो की काय असतो, पॉझिटिव्ह टर्मिनल असतो. आणि कॅथोड जो की तुमचा निगेटिव्ह टर्मिनल असतो. बरोबर. ॲनोड मी काय केला, पीच्या साईडला ठेवला. बघा, पीच्या साईडला ॲनोड ठेवला. तुम्ही लक्षात ठेवू शकता, पी असतो ना, एखादा मंत्री वगैरे असतो त्यांना PA असतात. मग PA आणि NC, ठीक आहे, नॉट कमिटेड वगैरे काय म्हणा, NC आणि हे PA, हे लक्षात ठेवा. कन्स्ट्रक्शन लक्षात राहिलं. 2 टर्मिनल यूज केलेत मी. एक असतो ॲनोड टर्मिनल, एक असतो कॅथोड टर्मिनल. पीच्या साईडला ॲनोड आणि एनच्या साईडला कॅथोड टर्मिनल. ओके. आता हे बेसिक कन्स्ट्रक्शन झालं. बेसिक कन्स्ट्रक्शन पाहून घ्या तुम्ही. हा झाला त्याचा बेसिक कन्स्ट्रक्शन, ठीक आहे. हां. आणि PN हे टाईपचं त्याचं कन्स्ट्रक्शन असतं. आणि सिम्बॉल बघा कसा असतो. सिम्बॉल ड्रॉ करताना मी काय केलं, ॲनोड टर्मिनल ड्रॉ केला, एक ट्रायंगल ड्रॉ केला हॉरिझॉन्टली, त्याला एक बार लावला आणि मग काय केला, कॅथोड टर्मिनल मी कंप्लीट केलं. इथला सिम्बॉल बघून घ्या. लक्षात ठेवा, कारण एक्झामला काय होतं, डायरेक्टली क्वेश्चन्स येतात सिम्बॉल कसे असतात. मग जेव्हा आपण तो इंडस्ट्रीमध्ये ॲक्च्युअली डायोडचं पॅकेज वगैरे पाहायला जातो, तेव्हा आपल्या गोष्ट लक्षात येते की डायोड हे या अशा पद्धतीचे आपल्याला व्हरायटीमध्ये डायोड्स पाहायला मिळतात. असं तुम्ही लायब्ररी म्हणतोय मी, लॅबमध्ये वगैरे पाहिलं असेल बऱ्याच वेळा इंडस्ट्रीच्या लेक्चरमध्ये, इंडस्ट्रियल इलेक्ट्रॉनिक्सच्या लेक्चरमध्ये, ठीक आहे. मग हे झालं त्याचं बेसिक. सर सिम्बॉल लक्षात राहिला, कन्स्ट्रक्शन लक्षात राहिलं. आता त्याचं वर्किंग पाहूया. मग वर्किंग हे 2 टाईपने होतं. वर्किंग हे त्याचं 2 टाईपने होतं. एक जो पहिला टाईप आहे त्याला म्हणतो फॉरवर्ड बायस कंडिशन, आणि सेकंड जी असते तिला काय म्हणतो आपण, रिव्हर्स बायस कंडिशन. एकीला काय म्हणतो आपण फॉरवर्ड बायस, आणि एक कंडिशन असते ती असते. आता फॉरवर्ड बायसमध्ये बघा काय असतं, ठीक आहे. बघा, फॉरवर्ड बायसमध्ये काय असणार आहे, अरेंजमेंट बघा. डायोडचा सिम्बॉल आपण इथे ड्रॉ केला, हा सर मागाशी सांगितल्याप्रमाणे डायोडचा सिम्बॉल ड्रॉ केला, आणि त्याच्यात जे काही ॲनोडचं टर्मिनल आहे, एक ॲनोड टर्मिनल आहे, ॲनोड टर्मिनल आणि हा कॅथोड टर्मिनल, त्याला आपण काय केलं, दोन्ही साईड एकाला आपण काय केलं, एक व्होल्टेज सप्लाय केला. म्हणजे एखादी बॅटरी वगैरे आपण इथे काय करणार, ही जे आहे ना मी राऊंड केलं तिथे मी काय करणार, बॅटरी टर्मिनल लावणार. मग बॅटरीचा जो पॉझिटिव्ह टर्मिनल आहे तो जेव्हा ॲनोडला येतो, मी काय म्हटलं, पॉझिटिव्ह टर्मिनल जेव्हा ॲनोडला कनेक्ट केला आणि निगेटिव्ह टर्मिनल जेव्हा कॅथोडला कनेक्ट केला, निगेटिव्ह टर्मिनल कॅथोडला, पॉझिटिव्ह टर्मिनल ॲनोडला, ठीक आहे. जेव्हा मी निगेटिव्ह टर्मिनल कॅथोडला आणि पॉझिटिव्ह ॲनोडला कनेक्ट करतो, त्यावेळेस जी कंडिशन असते तिला काय म्हणतो मी, फॉरवर्ड बायस कंडिशन. तिला काय म्हणतो मी, फॉरवर्ड बायस. आता सेम सिम्बॉल ठेवला आणि मी जेव्हा ॲनोडला निगेटिव्ह टर्मिनल दिला, ॲनोडला निगेटिव्ह, मी मगाशी सांगितलं ॲनोडला पॉझिटिव्ह ठेवायचा असतो कधी पण, आणि कॅथोडला निगेटिव्ह ठेवायचा असतो. त्या कंडिशनमध्ये आपली फॉरवर्ड बायस होते. पण चुकून जर ॲनोडला मी समजा काय केलं, टर्मिनल चेंज केले, मी ॲनोडच्या साईडला निगेटिव्ह लावला आणि कॅथोडच्या साईडला पॉझिटिव्ह लावला, का ती माझी काय होते, रिव्हर्स बायस कंडिशन. लक्षात आलं. फॉरवर्ड बायस आणि रिव्हर्स बायसमध्ये काय असतं, एक्झाममध्ये डायरेक्टली क्वेश्चन येणार की ॲनोड टर्मिनल पॉझिटिव्हला असतो की कॅथोड टर्मिनल पॉझिटिव्हला असतो, हे आपल्याला सांगता आलं पाहिजे. आता हे झालं त्याचं डायग्राम. आता वर्किंग मी तुम्हाला नेक्स्ट डायग्राममध्ये सांगतो. बघा, सेम डायोड आहे. आता मी काय केलं, ही कोणती कंडिशन आहे माझी, फॉरवर्ड बायस कंडिशन आहे. कोणती कंडिशन आहे, फॉरवर्ड बायस, ठीक आहे. फॉरवर्ड बायस म्हणजे काय, हा जो माझा ॲनोड टर्मिनल आहे त्याला काय केला मी, आता बरोबर ना, मी मग सांगितलं PN जंक्शन डायोड, हा त्याचा P सेक्शन झाला, हा त्याचा N सेक्शन झाला, आणि हे दोन्ही सेक्शन मी काय केले, कंबाईन केले. इकडे ॲनोड टर्मिनल, इकडे कॅथोड टर्मिनल. मग ॲनोड पॉझिटिव्हला दिला आणि कॅथोड निगेटिव्हला दिला. आता हे सगळं केल्यानंतर मी आता काय केलं, इकडनं व्होल्टेज सप्लाय करणार. मग तो व्होल्टेज सप्लाय झाल्यानंतर आपले काय होतं, करंट हे होतं, चालू होतं. आता हे ॲक्च्युली कसं होतं बघा. आता
आता सीन काय आहे, की एखादी गोष्ट समजा व्होल्टेज मी सप्लाय करतोय. मी काय केलं, इकडनं बॅटरीने व्होल्टेज सप्लाय केला. मग हा एखादा मटेरियल आहे, सिलिकॉन आहे किंवा जर्मेनियमचा हा डायोड बनवलेला आहे. त्या मटेरियलला एक बॅरियर व्होल्टेज असतो, एक पोटेन्शियल व्होल्टेज असतो. पोटेन्शियल व्होल्टेज म्हणजेच काय, की समजा टोटल व्होल्टेजच्या 0.3 टोटल व्होल्टेजच्या 0.3 किंवा 0.7 एवढा जोपर्यंत पोहोचत नाही, तोपर्यंत तुमचं करंट फ्लो व्हायला स्टार्ट होत नाही. आता व्होल्टेज आणि करंट या 2 वेगवेगळ्या गोष्टी आहेत. हे लक्षात घ्या. जोपर्यंत आपण व्होल्टेज सप्लाय करत नाही, तोपर्यंत करंट फ्लो व्हायला स्टार्ट होत नाही. करंट आणि व्होल्टेज आपण सप्लाय करतो म्हणून करंट स्टार्ट होतो. ठीक आहे. करंट ही फ्लोवाली गोष्ट आहे आणि व्होल्टेज ही स्टॅटिक गोष्ट आहे एक प्रकारे. ठीक आहे. 2 पॉईंटच्या अक्रॉस व्होल्टेज असतो. मग समजा इथे 200 व्होल्टेज अप्लाय केला. 200 व्होल्टेज अप्लाय केला. इथे अप्लाय केला ना, पण डायोडमधून फ्लो होणार नाही तो तेवढा इनिशियली. मग जोपर्यंत डायोडमध्ये होणार नाही. डायोड मग कधी समजा 200च्या 30 0.3 म्हणजे किती आले? 60 आले ना? 200च्या 0.3 म्हणजे किती आले? 60 व्होल्टेज. मग जोपर्यंत डायोडमध्ये 60 व्होल्टेज क्रिएट नाही होत, तोपर्यंत करंट फ्लो व्हायला स्टार्ट होत नाही. एकदा 60 व्होल्टच्या पुढे गेला, का मग करंट फ्लो व्हायला स्टार्ट होतं. ठीक आहे. हे बेसिक झालं. आता गंमत बघा कसं होतं. हा एनोड पॉईंट आहे, हा कॅथोड पॉईंट आहे. आता बघा, हा पी जंक्शन डायोड आहे. पी जंक्शन डायोडमध्ये काय असतो, पॉझिटिव्ह असतो आणि हे सगळे होल्स असतात. एन डायोड जो सेमीकंडक्टर आहे, त्याच्यामध्ये सगळं निगेटिव्ह असतं आणि इलेक्ट्रॉन्स असतात. बरोबर. आता हे इलेक्ट्रॉन्स या होलमध्ये अडकतात. होल म्हणजेच होल एक प्रकारे. त्याच्यामध्ये तुमचे इलेक्ट्रॉन्स जाऊन तिथे फिट होतात. स्वतःला एकदम फिट करतात. आता बघा, इनिशियली मी काय केला, सप्लाय चालू केला. मग इकडनं माझा व्होल्टेज अप्लाय केला, की करंट फ्लो व्हायला स्टार्ट होईल. पण तो करंट इथे फ्लो होईल इथपर्यंत. ठीक आहे. पुढे आला डायोड. आता डायोडमधून फ्लो व्हायला करंट आपल्याला अजून काही आपला त्या लिमिटेशन त्या पॉईंटपर्यंत पोहोचलाच नाही. म्हणजे 0.3 पर्यंत पोहोचलाच नाही इनिशियली व्होल्टेज. बघा आता काय होतं. मी काय केलं, व्होल्टेज अप्लाय केला, की हा जो पॉझिटिव्ह टर्मिनल आहे बॅटरीचा, हे इलेक्ट्रॉन्स त्याच्याकडे ट्रान्सफर व्हायला प्रयत्न करतात. बरोबर. आणि हे जे होल्स आहेत, हे जे पॉझिटिव्ह आहेत, ते या निगेटिव्ह जो टर्मिनल आहे, त्याच्याकडे ट्रान्सफर व्हायचा प्रयत्न करतात. मग हे जेव्हा एकमेकांकडे ट्रान्सफर होतात, यांची दोघांची होते, त्यावेळेस काय होतात, हे होल्स आणि हे इलेक्ट्रॉन्स एकमेकाच्या कॉन्टॅक्टमध्ये येतात आणि हे जे इलेक्ट्रॉन आहेत, त्या होलमध्ये काय होतात, एकदम फिट होऊन जातात. मग अशा पद्धतीने असं सिच एक अशी हे होऊन जाते, की सगळे होल्स, सगळे इलेक्ट्रॉन्स एकमेकांमध्ये जॉइन होऊन जातात. ठीक आहे. आणि मग जेव्हा पूर्णपणे इलेक्ट्रॉन्स आणि होल्सचं पूर्ण कॉम्बिनेशन परिपूर्ण झालं आणि की काय होतं, मग इलेक्ट्रॉनचा फ्लो स्टार्ट होतो आणि इलेक्ट्रॉनचा फ्लो स्टार्ट झाला, की आपल्या डायोडमधून करंट फ्लो व्हायला स्टार्ट होतो. मी मगाशी सांगितलं मी स्टार्टिंगला, की जोपर्यंत इलेक्ट्रॉन इलेक्ट्रॉन जे ज्या डायरेक्शनला फिरतात, त्याच्या अपोजिट डायरेक्शनला काय होतं, करंट फ्लो व्हायला स्टार्ट होतो. मग कंटिन्युअसली आपलं व्होल्टेज सप्लाय करतोय, कंटिन्युअसली आपण काय केलं, कंटिन्युअसली व्होल्टेज सप्लाय केला आणि मग काय झालं, एका पॉईंटला या होल्स आणि याची दोघांची एकमेकांमध्ये ट्रान्सफर सुरू झाली आणि जो डायोडमधला व्होल्टेज आहे, डायोडच्या इंटरनली जे इलेक्ट्रॉन्स आहेत आणि व्होल्टेज आहेत, तिथे जर 0.3च्या पुढे जर व्होल्टेज गेला, तर डायोडमधून करंट फ्लो व्हायला स्टार्ट होतो आणि हा जो मधला व्होल्टेज डिप्लेशन लेयर आहे ना, तो एकदम कमी प्रमाणात असतो. ठीक आहे. एकदम कमी प्रमाणात राहतो कारण सगळेच्या सगळे इलेक्ट्रॉन्स या होलमध्ये गेलेले असतात. सगळेच्या सगळे यांच्यामध्ये पूर्ण हे झालेलं असतं. म्हणजे कसं असतं माहिती आहे का हे? इकडे लक्षात घ्या जरा. बघा, कसं असतं, हे इलेक्ट्रॉन्स आणि हे होल्स एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये येणार. ठीक आहे. मग होल्स इकडे जाणार किंवा इलेक्ट्रॉन्सची फ्लो होते एकमेकांकडे आणि मग असं करता एकदम खूप कमी प्रमाणात राहतं, की जिथे तुमचे इलेक्ट्रॉन्स आणि होल्स काय होतात, कॉम्बिनेशनमध्ये येत नाही. ठीक आहे. मग एकदा का पूर्ण तुमचे जेवढे काही इलेक्ट्रॉन्स आणि होल्स एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये आले, का इलेक्ट्रॉनचा फ्लो स्टार्ट झाला, की आपलं काय होतं, करंट फ्लो व्हायला स्टार्ट होतो. ठीक आहे. आता बघा, लक्षात ठेवण्यासारख्या गोष्टी जर एक्झाम पॉईंट ऑफ पाहिल्या, तर हा जो व्होल्टेज डिप्लेशन लेयर आहे, तो काय असतो, एकदम स्मॉल असतो. हा ॲनोड टर्मिनल असतो आणि हा असतो आपला कॅथोड टर्मिनल. ठीक आहे. बघा आता रिव्हर्स बायस कंडिशनमध्ये काय असतं, सिच्युएशन चेंज केली मी. सिच्युएशन कशी चेंज केली, तर बघा, रिव्हर्स बायसमध्ये काय केलं मी, हा जो आहे ॲनोड, त्या ॲनोडला मी काय केला, निगेटिव्ह टर्मिनल लावला आणि हा जो काही कॅथोड आहे, त्याला मी काय केला, पॉझिटिव्ह टर्मिनल लावला. बरोबर. बाकी डायोडचं सिच्युएशन सेमच, म्हणजे पी रिजन येते, एन रिजन येते. आता इथे गंमत काय झाली बघा,
ही इथे काय आहेत, हे पूर्ण इलेक्ट्रॉन्स आहेत, हे काय आहेत इलेक्ट्रॉन्स, आणि हे काय आहेत माझे होल्स आहेत. मी मगाशी सांगितलं की इलेक्ट्रॉन्स हे पॉझिटिव्ह टर्मिनलकडे अट्रॅक्ट होतात आणि होल्स हे काय करतात निगेटिव्ह टर्मिनल. मग सीन इथे पण सीन असा झाला की हे जे काही आपले इलेक्ट्रॉन्स आहेत हे इकडे ट्रान्सफर होणार आणि होल्स काय होणार याच्याकडे अट्रॅक्ट होणार. मग या दोघांमध्ये देवाणघेवाण होणार का नाही. मग इथे जो मध्ये गॅप आहे तो वाढणार, कारण इथले इनिशियली समजा मी इथे इथे खूप सारे इलेक्ट्रॉन्स पाहिले होते, ते सगळे इलेक्ट्रॉन्स काय झाले आता ह्या जंक्शनच्या याच्या एंडला आले आणि हे जेवढे काय होल्स इथे होते ते पण काय झाले या इथे ह्या पॉईंटला जमा झाले, ह्या पॉईंटला जमा झाले. मग त्याच्यामुळे काय झालं, मध्ये काय झाला खूप मोठा गॅप क्रिएट झाला, मध्ये काय झाला खूप मोठा गॅप क्रिएट झाला आणि त्यालाच काय म्हणतो आपण डिप्लेशन लेअर म्हणतो. आणि डिप्लेशन लेअर एवढा वाढला की जो काही आपला करंट आहे तो काही फ्लो व्हायचा इथे नावच येत नाही. कारण बघा मध्ये गॅप झाला, मग इलेक्ट्रॉनची देवाणघेवाण होत नाही, मग करंट कसा फ्लो होणार. मग अशा सिच्युएशनमध्ये काय होतं की ती त्या लेवलला पण व्होल्टेज अप्लाय करतो, त्या लेवलला पोचतो आपण 0.3 व्होल्टेजला पोचतो इथे 0.3 व्होल्टला किंवा 0.7ला. पण प्रॉब्लेम असा आहे की आपल्या इलेक्ट्रॉनचे फ्लो होत नाही, त्याच्यामुळे काय होतं करंट फ्लो होत नाही. म्हणून रिव्हर्स बायसची जी कंडिशन आहे त्याच्यामध्ये काय होतं, रिव्हर्स बायसच्या कंडिशनमध्ये आपला करंट हा फ्लो होत नाही. ठीक आहे, हे वाचून घ्या एकदा. बॅरियर पोटेन्शियल म्हणतात तो एकदम वाढतो, करंट कंडक्ट नाही होत. डायोड डज नॉट कंडक्ट द करंट ड्यू टू द मेजॉरिटी चार्ज कॅरियर. जरी अप्लाइड जो रिव्हर्स व्होल्टेज आहे, रिव्हर्स व्होल्टेज म्हणजे जो आपण इन्क्रीज केला तरी स्मॉल अमाऊंट एकदम आणि खूपच वाढला, खूपच करंट वाढला तर एकदम काही काही जे इलेक्ट्रॉन्स आणि होल्स आहे त्यांच्यामध्ये कॉम्बिनेशन थोड्या अमाऊंटमध्ये एकदम कमी अमाऊंटमध्ये करंट फ्लो व्हायला स्टार्ट होतो. ठीक आहे, आता बघा इथे जर पाहिलं तुम्ही हे एकदा फॉरवर्ड बायसमध्ये बघा, हे एकदा वाचून घेतो मी. ओके, 0.3 आहे जर्मेनियमसाठी आणि 0.7 सिलिकॉनसाठी असतो. काय पोटेन्शियल व्होल्टेज, त्याला काय म्हणतात बॅरियर पोटेन्शियल किंवा पोटेन्शियल बॅरियर व्होल्टेज म्हणू शकतो त्याला. आणि जेव्हा आपण काय करतो एक्सटर्नली व्होल्टेज अप्लाय केला की मग करंट फ्लो वगैरे व्हायला स्टार्ट होतो. कधी जेव्हा ह्या लिमिटला क्रॉस केल्यानंतर. इथे दिलं आहे त्याने, हे एकदा वाचून घ्या. मी जे काही सांगितलं ते इथे लिहिलेलं आहे, बाकी याच्यात काही वेगळं नाही आहे. चला डायग्राम क्लिअर झाली. डायग्राममध्ये फक्त हे इकडे डायग्राममध्ये फक्त इथे ॲनोड आहे आणि इथे कॅथोड आहे, हे लक्षात ठेवा. ओके, रिव्हर्स बायसचं कंडिशन क्लिअर झाली. बघा रिव्हर्स बायसमध्ये करंट फ्लो होत नाही, एकदम कमी प्रमाणात होतं. आता कॅरेक्टरिस्टिक्स, व्ही आय कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे काय, इथे आपण व्होल्टेज ठेवला फॉरवर्ड व्होल्टेज, इथे काय ठेवलं मी रिव्हर्स व्होल्टेज. मी मगाशी पाहिलं फॉरवर्डमध्ये इनिशियली मी काय करतो बघा, इनिशियली मी माझा फ्लो व्होल्टेज वाढवत असतो, व्होल्टेज वाढत एकदम कॉन्स्टंट व्होल्टेज ठेवला. व्होल्टेज कॉन्स्टंट का राहतो, कारण इनिशियली काय असतं करंट कंडक्शन होत नाही, कारण होल्स आणि याचं कॉम्बिनेशन व्हायला आणि ते 0.7 व्होल्टेजच्या लिमिटपर्यंत पोचायला वेळ लागतो. म्हणून एकदम आपण काय करतो व्होल्टेज वाढवतो आणि जो काही तुमचा त्या वाय ॲक्सिसला करंट आहे ना, करंट एकदम कमी प्रमाणात फ्लो होत असतो आणि व्होल्टेज वाढत असतो. आणि सडनली एखाद्या नी पॉईंटला गेलो म्हणजे त्याच 0.7 म्हणा किंवा 0.3 म्हणा त्या पॉईंटला गेलो की त्याला नी व्होल्टेज किंवा नी करंट म्हणतात. नी व्होल्टेजला गेलो की आपला काय होतं फॉरवर्ड बायसमध्ये येऊन जातो. म्हणजेच काय करंट आणि व्होल्टेज दोन्ही डायोडमधून फ्लो व्हायला स्टार्ट होतात इनिशियली. सेम आपण उलटं जर रिव्हर्स कंडिशनमध्ये पाहिलं तर रिव्हर्स कंडिशन एक लक्षात येईल तुमच्या की सर रिव्हर्स कंडिशनमध्ये खूप अमाऊंटमध्ये आपण व्होल्टेज वाढवतो, त्याच्यानंतर काय होतं आपला करंट हा व्होल्टेज कॉन्स्टंटच राहतो आणि काही अमाऊंटमध्ये करंट आपला फ्लो व्हायला लागतो. आणि हे जे डायग्राम आहे ही झिनर डायोडसाठी आहे, त्याच्यामुळे रिव्हर्स बायसमध्ये आपल्याला करंट फ्लो होत नाही. या डायग्राममध्ये लक्षात ठेवण्यासारख्या गोष्टी हे लक्षात ठेवा तुम्ही. ठीक आहे, कुठे गेलं हे हे लक्षात ठेवा. याला नी व्होल्टेज म्हणतात, किती व्हॅल्यू असतो तो फॉरवर्ड बायसमध्ये फक्त कंडक्शन. मग जो पी एन जंक्शन डायोड आहे तो फक्त फॉरवर्ड बायसमध्ये कंडक्शन करतो. कंडक्शन कशात करतो म्हणजे त्याच्यामधून करंट कधी फ्लो होतो जोपर्यंत तो फॉरवर्ड बायसमध्ये. रिव्हर्स बायसमध्ये काय असतं, रिव्हर्स बायसमध्ये काहीच नसतं, त्याच्यामध्ये नो कंडक्शन. ठीक आहे, एकदम नॉर्मल अमाऊंटमध्ये करंट फ्लो होतो. बघा ना ही लाईन स्ट्रेट झाली, तुमचा करंट याच्या पुढे वाढणार नाही. करंट वाढेल एकदम कमी प्रमाणात, व्होल्टेज तर तुमचाच तेवढाच राहिला, व्होल्टेज वाढत नाही, करंट वाढत नाही. ठीक आहे, नेक्स्ट बघा टाईप्स ऑफ डायोड. टाईप्स ऑफ डायोडमध्ये झिनर डायोड असतात, टाईप्स ऑफ झिनर डायोड, पी एन जंक्शन डायोड असतात,
टनेल डायोड, व्हॅरेक्टर डायोड, शॉर्टकी डायोड, फोटो डायोड असतात, पिन डायोड, लेझर डायोड आणि ॲव्हलन्स डायोड. ठीक आहे, ही व्हरायटी आहे वेगवेगळ्या डायोडची. आपल्याला काय सगळंच काय एक्झाममध्ये विचारणार नाही आहे. चला नेक्स्ट आहे ॲप्लिकेशन काय असतात डायोडचे. आता डायोडचे जर ॲप्लिकेशन पाहिले व्यवस्थितरित्या तर तुमच्या एक गोष्ट लक्षात येईल की डायोडचे ॲप्लिकेशन रेक्टिफायर म्हणून वापरतो आपण. इट इज यूज ॲज अ सिंगल डायोड इन कम्युनिकेशन सर्किटमध्ये वापरतो आपण. लॉजिक सर्किटमध्ये आपण डायोड्स यूज करतो. कम्प्युटरमध्ये डिजिटल इलेक्ट्रॉनिक्समध्ये वापरतो. डिटेक्टर म्हणून आपण वापरतो. ठीक आहे. अजून वेव्ह शेपिंग इन क्लिपिंग अँड क्लॅम्पिंग सर्किटमध्ये वापरतो. बेसिक आहे. रेक्टिफायर लक्षात ठेवा फक्त. रेक्टिफायर लॉजिक सर्किट वगैरे मध्ये वापरतो आपण. ठीक आहे. बघा आता नेक्स्ट आहे एलईडी. एलईडी म्हणजेच काय, लाईट इमिटिंग डायोड्स. बघा आता नॉर्मल जो पी एन जंक्शन डायोड असतो ना, आता हा पी एन जंक्शन डायोड आहे, हा त्याचा ॲनोड आहे, हा त्याचा कॅथोड आहे. याला म्हणतो पी, याला म्हणतो एन. हा जो पी एन जंक्शन डायोड आहे याला आपण जेव्हा हिट्स आपण करंट व्होल्टेज देतो बरोबर, त्याला आपण मागाशी व्होल्टेज देत होतो ना, मग एकदा व्होल्टेज दिला का त्याच्यातून काय होतं, करंट व्हायला स्टार्ट होतो. आणि जेव्हा करंट फ्लो होतो ना तेव्हा काहीतरी अमाऊंटमध्ये हीट असते, ती पण त्याच्यातून बाहेर पडते. हीट एनर्जी म्हणतो त्याला. ठीक आहे. त्याच्यातून काय होते, तर आपला फॉर्म्युला माहिती आहे ना हीटचा, क्यू इज इक्वल टू करंटच्या क्यू इज इक्वल टू आय स्क्वेअर आर टी. म्हणजे ज्या गोष्टीमधून करंट फ्लो होतो तिथे हीट जनरेट होत असते. हा आपला फॉर्म्युला आहे. मग जेव्हा डायोडमधून जेव्हा आपण डायोडला हे करतो, डायोडमधून हीट सप्लाय करतो, करंट फ्लो होतो, डायोडमधून जेव्हा करंट फ्लो होतो काही अमाऊंटमध्ये हीट जनरेट होतच असते, हीट एनर्जी जनरेट होत असते. पण जे सिलिकॉन आणि हे जर्मेनियम जे आहेत ते काय करतात, ती एनर्जीला इन द फॉर्म ऑफ हीट सप्लाय म्हणजे हीटच्या फॉर्ममध्ये बाहेर पडतात. पण काही काही जे डायोड आहेत ना, काही काही मटेरियल ते काय करतात माहिती आहे का, त्या एनर्जीला कशाच्या फॉर्ममध्ये बाहेर काढतात, तिला एका लाईटच्या स्वरूपात बाहेर काढतात. म्हणजे कोणती लाईट, आपली रेडिएटिंग लाईट जी असते, व्हाईट कलरची लाईट, तिच्या फॉर्ममध्ये बाहेर पडतात. मग ते वेगवेगळे टाईपचे मटेरियल असतात. मग त्यांचे काय ते त्याला गॅप वगैरे म्हणतो, जर्मेनियम वगैरे काय म्हणतात त्याला, त्याचे शॉर्ट फॉर्ममध्ये ते म्हणतात आर्सेनिक वगैरे असतात. ठीक आहे, आर्सेनिक मटेरियल वगैरे असतात त्याच्यामध्ये. ते गॅलियम फॉस्फेट वगैरे असे काही नावं आहेत त्यांचे, गॅलियम फॉस्फेट, गॅलियम आर्सेनाइड आणि गॅलियम नायट्राइड, असे वेगवेगळे टाईपचे त्याचे मटेरियल असतात. आणि ती लाईट पण वेगवेगळ्या कलरमध्ये असते. ठीक आहे, रेड, येलो वगैरे फॉर्ममध्ये असते. मग बघा आता डायरेक्टली आपण पाहूया याच्यामध्ये काय असतं ते. द पी एन जंक्शन डायोड, इथे लक्ष द्या, पी एन जंक्शन डायोड विच इमिट द लाईट वेन फॉरवर्ड बायस, इट इज नोन एज अ लाईट इमिटिंग डायोड. ज्याच्यामधून लाईट बाहेर पडते डायोडमधून त्याला लाईट इमिटिंग डायोड म्हणतो. ठीक आहे. इन ऑर्डिनरी डायोड, ऑर्डिनरी म्हणजे काय, सिलिकॉन आणि जर्मनी, द रेडिएट एनर्जी इन द फॉर्म ऑफ हीट बिकॉज जर्मेनियम आणि सिलिकॉन डज नॉट हॅव द, म्हणजे डायोड्स हॅव लेस प्रोबॅबिलिटी, डज नॉट हॅव द मोर प्रोबॅबिलिटी टू रेडिएटिंग लाईट. लाईट रेडिएट करायची प्रोबॅबिलिटी नसते किंवा त्याच्यामध्ये कॅपॅसिटीच नसते त्याची. पण बाकी जे मटेरियल सांगायचं मला, गॅलियम फॉस्फाईड, गॅलियम आर्सेनाइड, गॅलियम नायट्राइड वगैरे, हे जे काही मटेरियल आहेत ते काय करतात, लाईट एनर्जी इमिट करतात. मग ज्याच्यामधून लाईट इमिट होते त्याला काय म्हणतात, लाईट इमिटिंग डायोड म्हणतात. सिम्बॉल बघा, सेम पी एन जंक्शन डायोड सारखंच आहे. त्याला हवं तर असं आडवा चेक बघा, सेम पी एन जंक्शन डायोड सारखंच आहे. ॲनोड आहे, इथे कॅथोड आहे, आणि ही काय झाली त्याच्यामधून लाईट बाहेर पडले. हा लाईटचा सिम्बॉल आहे. ठीक आहे. याला जर हॉरिझॉन्टल करून पाहिला मोबाईल तर तुमच्या लक्षात येईल की हा सिम्बॉल सेमच आहे. बाकी एक त्याचं कन्स्ट्रक्टिव्ह डायग्राम इथं दिले त्यांनी. लॅम्प कसा असतो आपला, एलईडी लॅम्प, त्याच्यामध्ये ही त्याचे एक्सटर्नल पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह लीड आहेत. डायोडला इकडनं कनेक्शन दिलं आहे, हा आतमध्ये सेमीकंडक्टर मटेरियल असेल बरोबर, आणि हा तिकडनं काय करतो, लाईट इमिटिंग करतो. म्हणजे ही जी आहे ना सिम्बॉलमध्ये दाखवलं आहे, ती लाईट काय करतो, इकडनं इमिट करतो. बाकी याच्यामध्ये लक्षात ठेवण्यासारखं काय आहे की मी सांगितल्याप्रमाणे ती नावं तुमची, गॅलियम फॉस्फाईड, गॅलियम नायट्राइड, हे त्याचे मटेरियल असतात. कन्स्ट्रक्शन वगैरे कोणी विचार नाही. आणि त्याचे ॲप्लिकेशन तर तुम्हाला माहीतच आहेत की बऱ्याच ठिकाणी आपण वापरतो. ऑप्टोकपलरमध्ये वापरतो, स्विचिंगमध्ये वापरतो, ऑप्टिकल स्विचिंग. बाकी व्हिडिओ डिस्प्ले वगैरे, टी व्हीजमध्ये आजकाल एल ई डी आले आहेत. लाईटमध्ये वगैरे, बाईक्स किंवा व्हेकल्समध्ये आपण यूज करतो त्याचा. ठीक आहे. आणि रिलायबल असतात ते. हां, पी एन जंक्शन बरोबर जेव्हा आपण कम्पेअर करतो त्याला, पी एन जंक्शन आणि एल ई डीमध्ये डिफरन्स काय आहे, तर पी एन जंक्शनमध्ये आपण काय असतो, सिलिकॉन वापरतो, जर्मेनियम वापरतो. इकडे काय असतात, गॅलियम फॉस्फाईड, गॅलियम नायट्राइड.
पी एम जंक्शन काय आपली लाईट इमिट नाही करत, हा काय करतो आपली लाईट इमिट करतो. प्लस पॉईंट, दोघांना रिव्हर्स व्होल्टेजमध्ये नाही वर्क करत. दोघं जे आपला जे काय आहे काय म्हणतात त्याला, फॉरवर्ड बायसमध्येच ते दोघं वर्किंग करतात, पी एन जंक्शन पण आणि हा पण. ठीक आहे, चला नेक्स्ट आपला डायोडचा टाईप आहे तो म्हणजे झिनर डायोड. नेक्स्ट डायोडचा टाईप काय आपला झिनर डायोड. बघा आता झिनर डायोड म्हणजेच काय, सेम आहे. झिनर डायोड म्हणजे काय वेगळं असं काय नाही आहे. झिनर डायोड म्हणजेच काय, तुमचा सेम डायोड कोणता, पी एन जंक्शन डायोड. मग अशी जसा पाहिला, फक्त इथे याच्यामध्ये एकच प्रॉपर्टी आहे की बघा, प्रॉपरली डोप पी एन जंक्शन डायोड, प्रॉपरली डोपिंग केलं आहे पी एन जंक्शन डायोडची, विच हॅज अ शार्प ब्रेकडाऊन इज नोन ॲज अ झिनर डायोड. शार्प ब्रेकडाऊन, इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ व्होल्टेज रेफरन्स, व्होल्टेज रेग्युलेटर और ब्रेकडाऊन डायोड. याला 3 नाव आहेत. बघा कधी आलं तुम्हाला व्होल्टेज रेग्युलेटर म्हणजे कोणता डायोड, दॅट इज नथिंग बट झिनर डायोड. झिनर डायोडला काय म्हणतात, व्होल्टेज रेग्युलेटर म्हणतात, व्होल्टेज रेग्युलेटर. बघा आता म्हणजेच काय करतो, मगाशी पाहिलं आपण की आपला जो पी एन जंक्शन डायोड होता सर, तो फक्त फॉरवर्ड बायसमध्येच करंट कंडक्ट करत होता. आणि जेव्हा रिव्हर्स बायसची कंडिशन आली तेव्हा काय झाला, तो फेल झाला. रिव्हर्स बायस कंडिशनमध्ये, रिव्हर्स बायस म्हणजे काय, जेव्हा आपण निगेटिव्ह टर्मिनल आपण कॅथोडला लावतो त्यावेळेस काय होतं की रिव्हर्स बायस होते, आणि रिव्हर्स बायसमध्ये आपला नॉर्मल डायोड वर्किंग करत नाही, म्हणजे करंट कंडक्शन करत नाही. पण हा जो झिनर डायोड आहे ना, तो रिव्हर्स बायस कंडिशनमध्ये पण करंटला फ्लो करतो. ठीक आहे, आता ते कसं ते पाहूया आपण. बघा आता सिम्बॉल चेक करून घ्या. झिनर डायोडचा सिम्बॉल पाहिला, झिनर डायोडचा सिम्बॉल पाहून घ्या. बघा सिम्बॉल ॲनोड आहे, कॅथोड आहे, बाकी हे फक्त हा जो बार आहे तो स्ट्रेट न करता थोडासा टेढा केला आहे त्याने. ठीक आहे, ओके. फॉरवर्ड बायसची जी काही कंडिशन आहे कोणाची, झिनर डायोडची, जे काही वर्किंग आहे ते आपल्या पी एन जंक्शन डायोड सारखंच आहे. ठीक आहे, होल्स कॅरियर इलेक्ट्रॉन्स जे असतात त्यांचं कॉम्बिनेशन होतं, ते फ्लो, चार्ज कॅरियर फ्लो झाले का आपला करंट फ्लो व्हायला स्टार्ट होतो, करंट कॅरी करतात ना ते लोक. ठीक आहे, मग झिनर डायोड त्या कंडिशनमध्ये ठीक आहे, फॉरवर्ड बायसमध्ये तो तसाच वर्क करतो. मग रिव्हर्स बायसमध्ये काय होतं हे आपण आता एकदा वाचूया. बघा आता पहिला पॉईंट, वेन झिनर डायोड इज रिव्हर्स बायस इट इज शोन इन द फिगर दिस. बघा रिव्हर्स बायसची कंडिशन समजली, इथे हा पॉझिटिव्ह होता ॲनोड, आता हा ॲनोड निगेटिव्ह झाला. इट कंडक्ट द रिव्हर्स करंट ड्यू टू द मायनॉरिटी कॅरियर्स, अँड दिस रिव्हर्स करंट विल बी द व्हेरी स्मॉल ॲज लॉंग ॲज द रिव्हर्स व्होल्टेज इज लेस दॅन द ब्रेकडाऊन व्होल्टेज. बघा जो काय आपण इथे व्ही आर अप्लाय केला, व्ही आर जो अप्लाय केला आहे तो अजून कमी आहे, कोणापेक्षा कमी आहे, तो अजून कोणापेक्षा कमी आहे, ब्रेकडाऊन व्होल्टेजपेक्षा. आणि जसं जसं आपला व्होल्टेज वाढत जाईल आणि तो व्होल्टेज आपला क्रॉस झाला ब्रेकडाऊनपेक्षा, ब्रेकडाऊन म्हणजे कोणता, 0.3 ऑफ व्ही जो असतो त्याला ब्रेकडाऊन व्होल्टेज म्हणतात. म्हणजे बरोबर, आपला जो अप्लाय व्होल्टेज आहे, जो आपला व्होल्टेज अप्लाय केला आहे तो सध्या ब्रेकडाऊनपेक्षा कमी आहे, आणि जेव्हा तो आपण त्याच्यापेक्षा वाढवतो आपला करंट काय होतं, फ्लो व्हायला स्टार्ट होतं. बघा आता सेकंड पॉईंट, ॲज द रिव्हर्स व्होल्टेज इज इन्क्रीज टू द ब्रेकडाऊन व्होल्टेज, लार्ज नंबर ऑफ इलेक्ट्रो होल्स पेअर आर प्रोड्यूस अँड द रिव्हर्स करंट शार्पली इन्क्रीज. बरोबर ना. आणि जसं जसं रिव्हर्स व्होल्टेज आपण वाढवायला घेतो, खूप प्रमाणात वाढवला का तो ब्रेकडाऊन व्होल्टेजपेक्षा जास्त होतो. मग काय होतं, सडनली हा त्याच्यापेक्षा मोठा होऊन जातो. कोणता, हा त्याच्यापेक्षा मोठा होतो हा. आता हा मोठा झाला, जास्त झाला आपल्या व्होल्टेज, मग इलेक्ट्रॉन होलची पेअर होते, जास्त प्रमाणात प्रोड्यूस होतात, आणि रिव्हर्स करंट तुमचा फ्लो व्हायला स्टार्ट होतो. दिस रिव्हर्स करंट इज नोन ॲज अ झिनर करंट, आणि त्यालाच काय म्हणतो आपण, झिनर करंट म्हणतो. ब्रेकडाऊन व्होल्टेज इज नोन ॲज अ झिनर व्होल्टेज, आणि जो व्होल्टेज असतो त्याला म्हणतो झिनर व्होल्टेज. इफ द व्होल्टेज इज अगेन increase beyond the Zener voltage, then the Zener current increases, but the voltage across the Zener diode remains constant. आणि जसं जसं आपण व्होल्टेज वाढवतो, एखादा झिनर व्होल्टेजपेक्षा आपण वाढवला की मग काय होतं, करंट फ्लो व्हायला स्टार्ट होतं, पण व्होल्टेज आपला काय होतं, कॉन्स्टंट होतं. म्हणजे एक गोष्ट लक्षात घ्या इथं, की रिव्हर्स बायसच्या कंडिशनमध्ये जर कोण बेस्ट ॲक्ट करत असेल तर तो काय आपला झिनर. ठीक आहे, बाकी ऑपरेशन सेम आहे. सिम्बॉल लक्षात घ्या, सिम्बॉल याचं लक्षात घ्या, आणि डिफरन्स पाहूया दोघांमध्ये काय, पी एन जंक्शन आणि याच्यामध्ये डिफरन्स. बघा, इट इज प्रॉपरली डोप टू कंट्रोल द रिव्हर्स ब्रेकडाऊन, आणि इट इज प्रॉपरली कंट्रोल द रिव्हर्स ब्रेकडाऊन. ठीक आहे, हा नसतो, इट इज नॉट प्रॉपरली, म्हणजे पी एन जंक्शन डायोडचा उपयोग हा रिव्हर्स ब्रेकडाऊनसाठी नसतो, आणि हा जो असतो तो रिव्हर्स ब्रेकडाऊन. ब्रेकडाऊन म्हणजे काय, रिव्हर्समध्ये
रिव्हर्स बायस कंडिशनमध्ये तुमचा करंट फ्लो करायची ॲबिलिटी. हा एकच डायरेक्शनमध्ये हे करतो. जेव्हा फॉरवर्ड बायस असतो तेव्हाच हा वर्क करतो आणि हा काय करतो बोथ डिरेक्शनमध्ये. ठीक आहे. इट इज ऑलवेज ऑपरेट इन अ फॉरवर्ड बायस, इट इज ऑपरेट इन अ रिव्हर्स बायस कंडिशन अँड फॉरवर्ड बायस पण. इट हॅज अ नो ओके इट हॅज अ नो शार्प रिव्हर्स पॉईंट, याला शार्प रिव्हर्स ब्रेकडाऊन असतो. बाकी काय आहे, इट बर्न्स इमिजिएटली. ओके. हा काय बर्न होऊ शकतो जर त्या लिमिटपेक्षा जास्त झालं तर. हा नाही बर्न होत कारण त्याचा फंक्शनच रिव्हर्ससाठी असतो. इट इज कॉमनली यूज इन रेक्टिफिकेशनमध्ये वापरतो आणि याचा पर्पज रेक्टिफिकेशन बट कॉमनली यूज व्होल्टेज रेग्युलेशनमध्ये वापरतात. मग व्होल्टेज रेग्युलेशनमध्ये आपण काय कोणाला वापरतो, व्होल्टेज रेग्युलेशन ज्युनियर डायोडसाठी. व्होल्टेज रेग्युलेशन. ठीक आहे. होप सो तुम्हाला या सर्व गोष्टी समजल्या असतील आणि जेवढं काही सांगितलं आहे बऱ्यापैकी क्वेश्चन्स त्याच्यावर अपिअर होतील. जेव्हा आपण आय एम पी क्वेश्चन कवर करू तेव्हा तुम्हाला आयडिया येऊनच जाईल की आपण जे काही वाचलं त्याच्यापैकी कशा प्रकारचे क्वेश्चन विचारले होते. थँक्यू फॉर दिस सेशन आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, काही डाऊट असले कमेंट करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून तुम्हाला अपडेट्स येत राहतील अजून लेक्चरच्या. थँक्यू.